नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत रोज बालुशाही. म्हणजे बालुशाही तुम्ही नेहमी खाल्लेली असेल गोल आकारामध्ये वगैरे. तर आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बालुशाहीची डिझाईन तयार करणार आहे. तर अगदी सोप्या पद्धतीनं बनवणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ बघा, म्हणजे लक्षात येईल मी कशा पद्धतीनं ही बालुशाही बनवलेली आहे. तर या वाटीनं मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे बघा, तो चाळून घेतलेला आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा खायचा सोडा. अगदी थोडंसं मीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे कोणताही गोड पदार्थ असेल त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्या पदार्थाची टेस्ट आणखीन छान लागते. तर मी इथं 2-3 चमचे तूप घेतलेलं आहे. तर तूप छान असं विरघळवून घेतलेलं आहे बघा. तर हे तूपसुद्धा मी या पिठामध्ये टाकणार आहे. तर तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता, पण तूप टाकल्यामुळे या पदार्थाला छान अशी टेस्ट येते. त्यासाठी शक्यतो तूपच वापरा. तर हे बघा, मी तूप वगैरे टाकल्यानंतर हे छान असं मिक्स करून घेते सुरुवातीला पिठामध्ये. तर पिठाचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला किती बालुशाही बनवायची आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर सुरुवातीला आपल्याला हे तूप या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बघा. तर हे बघा, हे छान असं मिक्स झालेलं आहे. तर आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर खूप जास्त पाणी टाकायचं नाही एकदमच, अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर अगदी सोप्या पद्धतीनं ही बालुशाही आपण बनवतोय. तर एखादा पदार्थ बघा, म्हणजे बनवायला जरी सोपा असला किंवा आपण तो नेहमी जरी खात असलो तर थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बनवला की तो दिसायला सुद्धा छान होतो आणि अगदी सर्वजण आवडीने सुद्धा खातात. तर बालुशाही तर आपण बनवतोय, पण त्याचा आकार जो आहे तो अगदी छान असा गुलाबाच्या फुलासारखा कसा बनवायचा आणि अगदी मुलंसुद्धा कशी आवडीनं खातील हे आपण आज बघणार आहोत. तर हे बघा, अगदी थोडंसं पाणी टाकून मी हे मैद्याचं पीठ मळून घेते. तर पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तर ज्या टोपामध्ये मी तूप थोडंसं विरघळवून घेतलं होतं त्याच्यामध्येच हे कणिक जे मळलेलं आहे आपण मैद्याची, तर ती मी अशी थोडीशी मिक्स करून घेते. एक्स्ट्राचं राहिलेलं तूपसुद्धा या छान असं कणकेला लागेल. तर आपण वेस्ट काही करत नाही बघा. थोडंसं तूपसुद्धा त्या भांड्याला अजून लागलेलं असेल. तर अशा पद्धतीनं पीठ वगैरे त्याला लावून घ्यायचं, म्हणजे ते तूप जे आहे एक्स्ट्राचं भांड्यामध्ये राहिलेलं ते पिठाला सुद्धा छान असं लागलं जातं. तर हे बघा, पीठ मी मळून घेतलेलं आहे. तर खूप जास्त पातळ किंवा घट्टसुद्धा हे मी मळलेलं नाही. तर आता मी हे झाकून बाजूला ठेवते आणि आता आपल्याला चाशणी बनवायची आहे, पाक तयार करायचा आहे. तर मी पीठ मळून ठेवलेलं आहे. आता आपल्याला पाक तयार करायचा आहे. तर त्यासाठी मी घेतलेली आहे 1 वाटी साखर. थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे. 2 वेलची घेतलेली आहे मी सोलून, अखंड आहे. तुमच्याजवळ वेलची पूड असेल तरी तुम्ही टाकू शकता. आणि मी खाईचा रंग घेतलेला आहे, थोडासा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल, पण मी पाकामध्ये थोडासा रंग टाकणार आहे. तर पाक तयार करायसाठी मी इथं एक पॅन घेतला, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते सुरुवातीला. तर 1.5 ग्लास मी पाणी टाकते. पाक थोडासा जास्त असला की आपण जे बालुशाही वगैरे बनवतो तर ती छान अशी त्या पाकामध्ये बुडली जाते आणि मग ती छान अशी लागते सुद्धा. त्यासाठी मी आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे वेलची पूड असेल तर वेलची पूड टाकली तरी सुद्धा चालेल. केसर वगैरे जर असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी नाही टाकलेलं. आणि थोडासा खायचा रंग मी याच्यामध्ये टाकते बघा. तर ही बालुशाही जी आहे ती आणखीन दिसायला छान होईल. तर आज आपण बनवतोय रोज बालुशाही, रोजच्या आकाराची, गुलाबाच्या आकाराची बालुशाही आपण तयार करतोय. तर हे बघा, हा पाक जो आहे आपल्याला एकतारी पाक वगैरे तयार करायचा नाही बरं का. तर साखर टाकल्यानंतर मी व्यवस्थित चमच्याने हलवून घेते बघा. तर हे बघा, साखरेच्या पाकाला छान अशी उकळी आलेली आहे. तर आणखीन एक 2-3 मिनिटं हा पाक मी उकळवून घेणार आहे. तर खाईचा रंग टाकल्यामुळं
या पाकाला छान असा रंग आलेला आहे बघा. नाही टाकला तरी चालेल, पण मला एखादा पदार्थ बनवला की तो खायला जितका छान लागतो तो दिसायला सुद्धा तितका छान हवा असं वाटतं मला. आणि माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्ही पाहिल्याच असतील. अगदी मी सोप्या पद्धतीनं सांगत असते. जरी तुम्ही सुरुवातीला बनवत असाल एखादा पदार्थ तरी तो तुम्हाला सोपा जाईल अशा पद्धतीनं मी समजून सांगते. तर पाक मी 2-3 मिनिटे उकळण्यासाठी ठेवलेला आहे. तोपर्यंत आपल्याला बालुशाही रोज आकाराची, रोज शेपमध्ये, गुलाबाच्या शेपमध्ये तयार करून घ्यायची आहे. तर मी हे जे आपण मळून घेतलेलं पीठ आहे मैद्याचं ते परत एकदा मळून घेते. आणि आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे. तर हे बघा मी एवढा गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला हा गोळा असा छान असा मी गोल करून घेतला आणि याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे बरं का. तर हे बघा मी असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर अगदी थोडासा सुका मैदा मी घेतलेला आहे आणि हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे गोल चपाती. तर मिठाया ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या रंगामध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या शेपच्या जर असल्या की मुलांना किंवा आपल्याला सुद्धा ते खूप आवडतं बघा. बेकरीमध्ये वगैरे गेल्यानंतर त्या मिठाई ज्या आपण बघतो त्या अगदी छान अशा जर दिसत असेल तर आपण पटकन घ्यायला जातो बघा. तर तसंच आहे, आपण एखादा पदार्थ दिसायला जरी छान असला तरी तो ट्राय नक्की करतो. तरी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. अगदी थोडंसं मैद्याचं पीठ मी याला लावलेलं आहे. तर हे बघा मी चपाती लाटून घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एखादा ग्लास किंवा वाटी वगैरे किंवा एखादा डब्याचं झाकण वगैरे घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याचे गोल करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी याचे गोल काढून घेते. हे बाजूचं जे आहे एक्स्ट्राचं ते सुद्धा मी काढून घेते. तरी बघा अगदी छान असे गोल आपण हे तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे एका बाजूने असं ठेवून घ्यायचं आहे. आपण तयार केलेले जे गोल आहेत ते अशा पद्धतीने बघा. हे बघा आणि हलकंसं ही बाजू जी आहे आपण जी दुसरा गोल छोटावाला ठेवलेली थोडंसं हाताने असं प्रेस करून घ्यायचं बघा, म्हणजे ती एकमेकावर चिकटली जाईल छान अशी. तर सगळे गोल मी एकमेकावरती ठेवून घेतले, हाताने थोडंसं प्रेस केलं आणि आता आपल्याला हे बघा अलगद असं याला फोल्ड करत जायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा हे बघा अशा पद्धतीनं खालची जी बाजू आहे ती परत आपल्याला हलकीशी प्रेस करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने हे मी प्रेस करून घेतलं आणि आता हे आपल्याला चाकूने कट करून घ्यायचं आहे सेंटरमधून. हे बघा दिसते की नाही अगदी गुलाबाच्या फुलासारखं. हलक्याशा याच्या पाकळ्या आपल्याला अशा बाजूला करून घ्यायच्या आहेत. हे बघा अगदी छान असं फूल हे तयार झालेलं आहे. हे बघा आहे की नाही भारी दिसते किती छान बघा. थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते तळताना असं खुलणार नाही त्याच्या कळ्या.
थोडंसं आपल्याला हे याच्या पाकळ्या अशा खाली करून घ्यायचे आहे बघा. हे बघा, तर हे दुसरं सुद्धा आपण कट केलेलं. एका टाईमला आपल्याला हे 2 फुलं तयार करता येतात बघा. तर ही बाजूसुद्धा मी व्यवस्थित प्रेस करून घेते. तर हाताने हलक्याशा या कळ्यासुद्धा आपल्याला अशा सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत छान अशा. आणि अगदी सुंदर अशी रोज शेपमधली बालुशाही आपण तयार करतोय आज बरं का. हे बघा, हलकंसं बोटाने हाताने प्रेस करून आपल्याला बाजूच्या ज्या कळ्या आहेत त्या प्रेस करून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने हे आपल्याला तयार करायचं आहे. तर पाकसुद्धा छान असा तयार झालेला आहे. हे बघा, तर मी पाकाचा गॅस बंद करून घेते. तर मी आणखीन एक हे तयार करून दाखवणार आहे बालुशाही कशी बनवायची ते. तर दुसरा आणखीन एक मी गोळा घेतला आहे. त्याला थोडंसं मैद्याचं पीठ लावून घेतलं आणि परत आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. तर हे मी लाटून घेते. तोपर्यंत मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला पटकन अशा तयार झाल्यानंतर बालुशाही ज्या आहेत त्या तळता येतील. किती सुंदर दिसतोय की नाही रोज आकार, रोज शेपमध्ये आपण जे बालुशाही तयार करतोय ते. आणि अगदी सोप्या पद्धतीने आहे. तर मी चपाती लाटून घेतली. आता आपल्याला परत याचे गोल आपण जशी सुरुवातीला कट करून घेतले तशाच पद्धतीनं गोल मी कट करून घेते. हे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं बाजूला. आणि मी जसं सुरुवातीला दाखवले तशाच पद्धतीनं आपल्याला हे जे आपले छोटे छोटे गोल आपण तयार केलेले आहेत ते एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे. तर ठेवताना हे बघा कशा पद्धतीने मी ठेवून घेते हे सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. हे बघा, हलकंसं बोटाने प्रेस करायचं आहे. तर हे बघा, मी अशा पद्धतीने प्रेस करून घेतलं. एक्स्ट्राचा जो गोल राहिलेला आहे तो मी सेपरेट ठेवलेला आहे, मी नंतर त्याला वापरणार आहे. तर आता परत आपल्याला हे हळूहळू असं फोल्ड करायचं आहे बघा, अशा पद्धतीनं. खालची बाजू जी आहे गोलची ती सुद्धा व्यवस्थित बोटाने अशी या बाजूला चिकटवून घ्यायची आहे. हे छान असं हाताने प्रेस करून घ्यायचं आणि परत आपल्याला हे चाकूने कट करून घ्यायचं आहे सेंटरमधून. 2 गुलाबाची फुलं तयार होतात छान अशी. हे बघा, तर हलकंसं आपल्याला याच्या पाकळ्या अशा सेपरेट करायच्या आहेत आणि हे गुलाबाचं फूल आणखीन सुंदर कसं बनवायचं ते आपण बघतोय. तर हे बघा, आहे की नाही छान. तर हे दुसरं सुद्धा फूल हे बघा अगदी छान असं तयार झालेलं आहे. बाजूने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि हे याच्या थोड्याशा कळ्या आपल्याला अशा बाजूला करायच्या आहेत पाकळ्या, म्हणजे फूल आणखीन छान दिसेल. तर अशा पद्धतीने मी सगळी बालुशाही तयार करून घेणार आहे, रोज बालुशाही. तर आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे बघा. तर मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. तर तेल गरम झालेलं आहे की नाही बघण्यासाठी मी थोडंसं मैद्याचं पीठ याच्यामध्ये टाकते. तर हे बघा छान असं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे. तर आता आपल्याला या तेलामध्ये तयार केलेली ही रोज बालुशाही जी आहे तर ही तळण्यासाठी टाकायची आहे. अलगद असे सोडायचे
आणि हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ही तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. हे टाकताना थोडंसं जपून टाकायचं. थोडंसं चमच्याने मी तेल सुद्धा वरून याच्यावरती सोडून घेते. तर तळताना मीडियम गॅस करायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही बालुशाही तळायची आहे, म्हणजे ती छान अशी आतपर्यंत तळली जाईल. सुंदर अशी गुलाबाची फुलं दिसत आहेत बघा ही. तर ही रोज शेपमधली जी बालुशाही आहे तर अगदी छान अशी बघा, दिसायला सुद्धा भारी दिसते की नाही बघा. आणि मी व्यवस्थित असं याला चमच्याने आलटून पलटून छान असं तळून घेतलेलं आहे. आणि गॅस मिडियमच ठेवला होता, त्यामुळं ही बालुशाही जी आपण तयार केलेली आहे ती अगदी आतपर्यंत छान अशी तळली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता हे बघा किती छान दिसते. हे गुलाबाचं फूल जे आहे ते अगदी सुंदर असं फूल हे तयार झालेलं आहे बघा. तर याच्यातलं तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि हे मी काढून घेणार आहे एका ताटामध्ये. तर हे बघा छान असं मी झाऱ्याने याच्यातलं तेल एक्स्ट्राचं निथळून घेतलेलं आहे. अगदी छान असे शेप गुलाबाच्या फुलांचे आलेले आहेत. तर आता आपल्याला हे पाकात टाकायचे आहे. तर हे बघा मी पाकसुद्धा हलकाच आणखीन गरम करून घेतला. म्हणजे काय होतं, पाक गरम असला ना की आपण ज्यावेळेस ही बालुशाही वगैरे त्याच्यामध्ये टाकतोय त्यावेळेस तो पाक आहे तो आतपर्यंत त्या बालुशाहीमध्ये वगैरे छान असा मुरला जातो आणि तो पदार्थ आणखीन छान लागतो. याच्यासाठी मी थोडासा पाक जो आहे तो परत गरम केला. आणि हे बघा ही सुंदर अशी गुलाबाची फुलं जी आहेत तर मी या पाकामध्ये टाकून घेतलेली आहेत. तर एका बाजूने त्याच्यामध्ये पाक मुरल्यानंतर मी हलकंसं त्याला पलटीसुद्धा करून घेणार आहे. तर थोडंसं चमच्याने याच्यावरती आपण पाकसुद्धा टाकून घेऊया बरं का. तर हे बघा छान असं मी याच्यावरती पाक टाकून घेतलेला आहे आणि हे आपल्याला मुरत ठेवायचं आहे पाकामध्ये. एक अर्ध्या पाऊण तासासाठी ह्या बालुशाही ज्या आहेत ते मी पाकामध्ये मुरत ठेवणार आहे. तर ही बघा तयार आहे रोज शेपमधली बालुशाही. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.